मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत स्वानंदीचं प्रचंड डोकं दुखत असतं. त्यामुळे तिने बाम लावून डोक्याला रुमाल बांधलेला असतं. तेव्हा समर तिथे येतो, हसायला लागतो आणि म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, हे सगळं कसं दिसते? अहो, तुम्ही अशा पद्धतीने डोकं बांधले त्या जुन्या मूव्ही चित्रपटामध्ये कसं करायचे ना, त्या पद्धतीचं हे सगळं काही आहे. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे प्लीज तुम्ही माझ्यावर हसू नका ना. अहो, खरं सांगते मी तुम्हाला, माझं प्रचंड डोकं दुखतंय. तेव्हा समर म्हणत असतो, आलं लक्षात ते माझ्या. एक काम करूया, मी ना तुमच्यासाठी गोळी घेऊन येतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, मला माझ्यासाठी गोळी वगैरे काहीच नको आहे. तेव्हा समर म्हणत असतो, हे बघा मला माहिती आहे तुमची इम्युनिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी भरपूर असतील आणि तेव्हा गोळी नको आहे ना तुम्हाला, मग थांबा, मी ना तुमचं डोकं चेपून देतो, असं समर बोलत असतो. आणि तेव्हा स्वानंदीला म्हणत असतो, पाठ फिरवून बसा. मग स्वानंदी तो म्हणेल त्या पद्धतीने पाठ फिरवून बसते. आणि तेव्हा मात्र समर आता इकडे तिचं डोकं चेपून देण्याचं काम करत असतो. डोकं चेपून दिल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे आता मात्र मला पूर्णतः बरं वाटू लागलेलं आहे. तेव्हा समर म्हणत असतो, ठीक आहे, आता तुम्हाला बरं वाटलेलं आहे ना, मग तुम्ही आराम करा, शांतपणे झोपा बरं, असं म्हणून आता स्वानंदीला मात्र तो इथे झोपवत असतो, थोपटत असतो. आणि तेव्हा स्वानंदीला सुद्धा फार जास्त आनंद होत असतो की आता इकडे समरने तिला छान पद्धतीने डोकं चेपून दिलं आहे आणि त्यानंतर मात्र तिला इथे बरं वाटलेलं आहे. आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला मंदाकिनीचे पाय प्रचंड दुखत असतात. जेव्हा पाय दुखत असतात त्यावेळेला मात्र इकडे तिची कंटिन्यू बडबड सुरू असते आणि म्हणत असते, हे सगळं माझ्या बाबतीत काय होतंय तेच मला काही कळत नाही आहे. दिवसभर मी थकले, दिवसभर मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे माझे पाय ना प्रचंड दुखायला लागलेले आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते, थांब आता माझ्या शुशलाच फोन लावते. तर लगेचच आता तिचा फोन वाजलेला असतो आणि फोन वाजल्याबरोबर गडबडीत चिडचिडमध्येच ती पटकन फोन उचलत असते. जेव्हा फोन उचलते त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, हां बोला. तेव्हा मल्लिका म्हणत असते, काय हो विहीनबाई, ओळखलं नाही का? तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, सॉरी, त्याचं काय ना, मी जरा गडबडीमध्ये फोन उचलला ना, आणि गडबडीमध्ये फोन उचलल्या असल्या कारणाने मी ना तुम्हाला ओळखलंच नाही आणि बघितलंच नाही नाव, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, अहो काय आता, काय चाललंय तुमचं? अहो काय करणार दुसरं, बघा ना किती प्रचंड पाय दुखत आहेत आणि पाय दुखत असल्यामुळे काहीच कळत नाही आहे. बाई, माझ्या मुलीला मी एवढे चांगले संस्कार केले, तुम्हाला काय आरामच आराम असेल आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काहीच टेन्शन नाही आहे. आता तुमच्या आधीराला बघा ना, मी किती आणि कसं समजून घ्यायचं, ती काहीच घरातली कामं करत नाही, पण माझ्या शुशला मात्र मी सगळं काही शिकवलं, खूप चांगले संस्कार केलेत हो माझ्या सुष्मितावर मी, असं बोलत असते. तेव्हा मात्र मंदाकिनी म्हणत असते, हो हो हो, अगदी तुम्ही बरोबर बोलताय, तुमच्या मुलीवर ना तुम्ही खूप आणि फार छान असे संस्कार केले आहेत, बघितलं ना, पण तुम्ही ना तुमच्या आदिरावर अजिबातच चांगले संस्कार केले नाही. आता काय करणार हो मी तरी, आता मलाच सगळं काही समजावून घ्यायचंय, मलाच ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्यात ना, त्यामुळे मी तर आता काहीच बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाही, असं सुद्धा ती बोलत असते आणि रडायला लागलेली असते. तेव्हा मात्र इकडे आता मल्लिका त्या संधीचा फायदा घेते आणि मल्लिका म्हणत असते, अहो असं काय करताय आता, तुमची मुलगी ह्या घराची मालकीण झाली आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे ते सगळं काही मिळू शकतं आणि तुम्ही तुमच्या मुलीला फोन करा आणि मागा तिच्याकडे काय मागायचं आहे ते, कारण सगळे अधिकार तिच्याकडे आहेत, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि तेव्हा अंशुमन मात्र मल्लिकाचं कौतुक करू लागतो. दुसरीकडे इथे सुष्मिता फार चिडचिड करत असते, ताई माझ्यासोबत अशी कशी वागू शकते, मी तिला सोडणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती बोलू लागते. आणि तेव्हा मात्र मी तिची कंप्लेंट जी आहे ना ती माझ्या आईकडेच करते, असं म्हणून आता मल्लिका कॉल करू लागते. तेवढ्यात मंदाकिनीला कॉल करू लागते. तेव्हा मंदाकिनीचा फोन आलेला असतो. मग आता इकडे ती म्हणत असते, कशा आहात मिसेस राजवाडे? तेव्हा ती म्हणत असते, आई मॉम प्लीज ना, मला खूप टेन्शन आले गं, ही ताई बघ ना, माझं हिनं जगणं मुश्किल करून सोडलंय, ती कशी वागते राव माझ्यासोबत, आणि ती असताना मला कोणत्याच गोष्टीचा आनंद घेता येत नाही, एवढे सगळे अधिकार माझ्याकडे आहेत पण त्या गोष्टीचं मात्र मला इथे काहीच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर मंदाकिनी तिला म्हणत असते, जाऊ दे ग, ती तुझी ताई आहे ना, ती अगदी तुझ्या बाबासारखीच आहे, तिचं एवढं कशाला मनावर घेतेस आणि तिचा एवढ्या कोणत्याच गोष्टीचा विचार तू करू नकोस बरं, सगळं काही सोडून दे बरं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
पण तू कशी आहेस सांग, आणि ह्या बघ ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार अजिबात करायचा नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही सुरू असताना ती म्हणत असते, हो पण बघ ना, माझं तर सगळं काही आयुष्य, सगळ्या काही गोष्टी इथे फक्त आणि फक्त इथे काम करण्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्येच गेल्या. बाई मला तर काहीच भेटलं नाही किंवा काहीच इथे करतासुद्धा आलं नाही. पण लोकांसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी मी काय काय केलं आणि काय काय नाही हे सगळंच तुम्हाला माहिती आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, मॉम प्लीज असं का बोलतेस तू? हे बघ अजिबात असं बोलू नकोस आणि काळजीसुद्धा करू नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे शुश म्हणत असते, आता मी ह्या घरची मालकीण आहे. मग तू ह्या घरची मालकीण आहेस म्हटल्यावर तुला काय भेटणार आहे आणि काय नाही? तेव्हा मात्र ती म्हणत असते, सांग ना तुला काय पाहिजे? आता सगळे अधिकार माझ्याकडे आहेत आणि सगळे अधिकार माझ्याकडे असल्यामुळे तुला पाहिजे ते आणि पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच देईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे ती म्हणत असते, ठीक आहे तू नक्कीच ये इकडे, मी तुला नक्कीच काहीतरी देईन. अगं तुला तर माहिती ना, मला किती दागिन्यांची एवढी हौस आहे आणि दागिन्यांची एवढी हौस असल्या कारणाने मला जर काही दागिने भेटले ना, तर मग इथे खरं पाहायला गेलं ना, तर मी सगळं काही अगदी तुझ्या मर्जीसारखंच करेल बघ. फक्त ना मला इथे दागिने भेटायला हवेत आणि तुझ्या बाबांकडे जरी किती पैसा आला ना, तर तुझे बाबा मात्र थोडे ना इथे मला काही दागिने घेणार आहेत, अजिबातच ते मला दागिने घेणार नाही आहेत, हे चांगलंच तुला माहिती ना. आणि इथे तुला माहिती असल्यामुळे तुला सांगू का, मला दागिन्यांची किती हौस आहे, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे मात्र ही मल्लिका मुद्दामच आजींकडे आलेली असते आणि जेव्हा आजीकडे येते त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, काय झालं आई, तुमचे पाय फार दुखत आहेत का? जर दुखत असले तर आणा ना इकडे, मी थोडंसं तेल लावून देते, मालिश करून देते. नाही गं बाई, त्याची काही गरज नाही आहे, माझं मी करेल ना. आई खरं तर बघा ना, अगं हो तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. ह्या कास्य थाळीचा त्याचबरोबर जुन्या पितळी तांब्या पितळीच्या भांड्याने जर असा मसाज केला तर सगळं काही व्यवस्थित होतं. पण हल्लीच्या पोरापोरींना कुठे हे सगळं समजते. तेव्हा मात्र इथे मल्लिका मुद्दामच म्हणत असते, हो आई तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. हल्लीच्या मुलामुलींना ह्या गोष्टी मात्र अजिबातच समजत नाहीत आणि ह्या मुलामुलींना हे सगळं काही काय चांगलं नीटवाकडं करावंसंच वाटत नाही. अगदी तुम्ही बरोबर बोलताय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मात्र मल्लिका मुद्दामच आजींना ह्या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, खरं सांगू काय, खरं तर इथे ना एखाद्या जबाबदार व्यक्तीची इथे ह्या सगळ्या घराला गरज आहे. एखादी जबाबदार व्यक्ती जर इथे असेल आणि एखाद्या जबाबदार व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टीची आणि त्याचबरोबर हे सगळं काही जर आपल्या हातामध्ये घेतलं ना, तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे बघा, असं सुद्धा ती म्हणत असते. म्हणजे बघा ना, आपल्या राजवाड्यांचा सगळा घरचा कारभार आणि हे सगळं काही इथे व्यवस्थित झालं गेलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आजी म्हणत असतात, हो तू ना अगदी बरोबर बोलतेस, हे सगळं त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र लगेचच आजी म्हणत असतात, अगदी बरोबर बोलतेस. पण खरं पाहायला गेलं ना, तर हे सगळं वैभव, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी मात्र फक्त आणि फक्त इथे आपल्या समरच्या होत्या आणि समरच्या आईबाबांच्या होत्या आणि समरच्या आईबाबांच्या असल्यामुळे इथे हे सगळं काही व्यवस्थित झालं होतं आणि त्याचमुळे हे सगळं काही छान पद्धतीने झालं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे हे सगळं तसं पाहायला गेलं तर स्वानंदीला भेटलं पाहिजे, असं आजी म्हणत असतात. त्यावेळेला मात्र इकडे मल्लिकाला राग येतो. मग आता त्या शुशकडे जातात. शुशने मात्र तिच्या आईला देण्यासाठी सुंदर असा राजवाड्यांच्या घरचा पारंपरिक दागिना काढून ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते, मॉम हा दागिना कसा आहे, हा मी माझ्या आईला नक्कीच देऊ शकते ना. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हा तर आपल्या राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे ना. त्यावेळेला ती म्हणत असते, हो मग मी देऊ शकत नाही का? असं कोण म्हटलं की तू देऊ शकत नाही, तू नक्कीच देऊ शकतेस ना. मग ती म्हणत असते, हो चालेल ना, मी दिला तर हो बाळा नक्की चालणार आहे, काही एक प्रॉब्लेम नाही आहे. पण इकडे आई काय म्हणेल ह्या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे लगेचच मल्लिका म्हणत असते, पण तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही इकडे व्यवस्थित होईल आणि हे सगळं काही आता तुझ्या हातामध्ये आहे. तुझ्याकडे सगळे काही अधिकार आहेत म्हटल्यावर तुला काळजी वगैरे करण्याची
काही एक गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इथे मात्र ती म्हणत असते, पण माझ्या आईला आवडेल ना. तेवढ्यातच आता मंदाकिनी आलेली असते. मंदाकिनी आल्याबरोबर ती म्हणत असते, अगं बाई एवढा सुंदर दागिना माझ्यासाठी काढून ठेवलास? हो आई, तुझ्यासाठीच नाही तर मग आणखी कोणासाठी? खरंच गं, खरंच फक्त आणि फक्त इथे माझ्या मुलीलाच ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आहे, नाहीतर कोणाला कसलीच काळजी नाही आहे. नाहीतर स्वानंदी बघ, स्वानंदी मात्र आणखी काहीच करू शकत नाही किंवा तिनं साधा आईला एखादा दागिनासुद्धा दिला नाही, पण माझ्या मुलीला मात्र माझी फार काळजी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र स्वानंदीची सकाळ छान झालेली असते आणि स्वानंदीची सकाळ छान झाल्यानंतर लगेचच आता इथे मात्र स्वानंदी कपड्यांच्या घड्या घालत असते आणि स्वानंदी कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर लगेचच समर म्हणत असतो, मग तुमची सकाळ कशी झाली? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरं सांगू का, तुमच्यामुळे माझी सकाळ ना फार फ्रेश झालेली आहे आणि खरं सांगते इथे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे ना मला सुद्धा फार जास्त आनंद झाला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे समर म्हणत असतो, खरं तर इकडे मी मालिश करून दिली ना आणि मी मालिश करून दिल्यामुळे हे सगळं काही व्यवस्थित झालं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र स्वानंदी विचार करू लागलेली असते की आता नेमकं समर असा का बोलत